आता आपण सुरुवात करणार आहोत ते भारतातल्या एका महान सम्राटाविषयी जाणून घेणार आहोत। या महान सम्राटाचं नाव आहे सम्राट अशोक। लक्षात घ्या, आपले भारतातले जे इतिहासकार आहेत, म्हणजे भारतात जन्म झालेले, ते प्रामुख्याने सगळी महान वगैरे जी पदं असतात ही परदेशी लोकांसाठी राखून ठेवतात असं कधी कधी वाटतं। म्हणजे आमच्या लेखी जे जगातले महान सम्राट आहेत त्याच्यामध्ये सम्राट अलेक्झांडर म्हणजे सिकंदर आहे, तो डायरियस पण आमच्या लेखी महान आहे, चेंगीज खानालाही महान म्हणणारे लोक आहेत, तैमूरलंग तर अति महानच होता, हे सगळे। आणि मग युरोपातले तर प्रश्नच नाही, म्हणजे जसं एक सिकंदर आत्ता बघितला, त्याच्यानंतर मग तो फ्रेडरिक द ग्रेट असेल, त्याच्यानंतर त्या दुसऱ्याचं नाव आहे ज्युलियस सीझर, ऑगस्टस सीझर, आणि ते रोमन एम्पायर, मग तो शार्लमेन नावाचा होता, लिहिताना चार्ल्समेन लिहायचं पण बोलताना शार्लमेन लिहायचं, असं काहीतरी गडबडीचं। तर ही माणसं, रशियाचा झार आहे, केवढी नावं आहेत, पण ह्या सगळ्याच्या लिस्टमध्ये भारतातले सम्राट हे ठेवायला त्यांना आवडत नाही। आवडलंच तर तुलना करायसाठी, म्हणजे सम्राट अशोक हा माणूस हा नेपोलियन सारखा होता। माझे म्हणणं ही तुलना उलटी असली पाहिजे, नेपोलियनचं काम हे सम्राट अशोकासारखं असलं पाहिजे। तर आपण थोडेसे इतिहासाला आता हळूहळू आपण ही जी व्याख्यानं घेतोय तर त्या अनुषंगाने इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल हे आपल्याला करणं हे अपेक्षित आहे, की भारतीय लोकांची तुलना परदेशी लोकांबरोबर करायची नाही, उलट परदेशी लोकांची तुलना भारतीयांबरोबर करून दाखवली पाहिजे। खरं तर ही त्यांची योग्यता ही आहे। तर सम्राट अशोक हा महान सम्राट होताच। काही जणांचं म्हणणं आहे की काही शिलालेख आपल्याला असे मिळालेले आहेत की ज्यानुसार सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा अंगीकार खूप आधी केले, आणि काही लोकांच्या मतानुसार तो कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी तो केलेला आहे। आपण आता सविस्तर संपूर्ण इतिहास आपण बघायला सुरुवात करूया। आपण याच्या आधी बघितलं होतं ते म्हणजे एक महान सम्राट आहे मौर्यांचा बिंदुसार, पण त्याच्याही आधी मी वर्णन केलं होतं की जगी सर्वसुखी असा कोण आहे। तर तसा हा महान सम्राट बिंदुसार आहे की ज्यांचं राज्य भारतभर, म्हणजे आजचा पाकिस्तान सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानचा भाग, ह्याही ठिकाणी हे राज्य पसरलेलं होतं। आणि अशा वेळेला या महान सम्राटाने अनेक विवाह केले होते। असं म्हणतात की भारतातल्या जवळपास प्रत्येक राजाच्या राजकन्येबरोबर यांचा विवाह झालेला आहे, आणि त्यामुळं बिंदुसार या सम्राटाच्या मृत्यूप्रसंगी त्याला 100 पुत्र आणि 17 मुली असल्याच्या नोंदी काही ठिकाणी मिळतात। आता सम्राट अशोक यांचा क्रमांक शेवटून दुसरा लागतो या मुलांमध्ये। आणि जर कार्यवृत्तांत म्हणाल तर काही ठिकाणी जे काही रेफरन्सेस मिळतात त्यानुसार सम्राट अशोक लहानपणापासून किंवा ऐन उमेदीच्या काळात, तारुण्याच्या काळापासूनच एक प्रचंड महत्वाकांक्षी, प्रचंड धोरणी, शिस्तबद्ध आणि आक्रमक वृत्तीचा, अशी वर्णनं त्यांची मिळतात। ह्याचमुळं साम्राज्यामध्ये ज्या वेळेला बंड उद्भवत होती, लक्षात घ्या कोणाचंही साम्राज्य असू दे, त्या साम्राज्यामध्ये असे काहीतरी उठाव, बंड ह्या गोष्टी होत असतात। तर अशी बंड नष्ट करण्यासाठी किंवा ते बंड मोडून काढण्यासाठी अशोक, त्यावेळेला सम्राट नव्हता लक्षात घ्या, त्यावेळेला तो युवराज आहे, तर अशोक या युवराजाचा प्रयोग हा अनेकदा केला गेलेला आहे। गांधार प्रांतातली बंड मोडण्यासाठी सुद्धा केलेला आहे, आणि कलिंग वगैरे ह्या प्रांताच्या बाजूला जे प्रांत आहेत तिकडची बंड मोडण्यासाठी सुद्धा हा प्रकार केला गेलेला आहे। मुळातच एक मध्यंतरी व्हॉट्सअपला एक चांगला संदेश आला होता की ज्या वेळेला जोडप्याला पहिलं मूल होतं त्यावेळेला ते जोडपं हे आई बाबा बनतं, आणि दुसरं मूल झालं की ते रेफरी म्हणजे न्यायाधीशाच्या भूमिकेत जातं। आता इथे ह्याला तर 117 मुलं आहेत आणि अनेक बायका आहेत, तर त्यामुळं बिंदुसार ह्या माणसाचं लाईफ कसं असेल, मुलांमध्ये असणारी तुफान भांडण। बरं, ही मुलं काही आपल्यासारखी साधी साधी मुलं नाही आहेत, साक्षात मौर्य सम्राटाचे मुलं आहेत। मौर्य सम्राटाचं वर्णन हे राजाधिराज, महान चक्रवर्ती सम्राट हे असं केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यातल्या ज्या त्याला आपण काय म्हणतो
वैर असणार आहे त्या मुलांमधलं ते त्या पद्धतीचं असणार आहे. आणि अशा वेळेला सम्राट अशोकाला काही काळ अज्ञातवासातही जावं लागलेलं आहे. साक्षात बिंदुसाराच्या सूचनेवरून ह्या गोष्टी झाल्या, पण नंतर तो प्रकट पण झालेला आहे. आणि मग हे सगळं सम्राट अशोकाचं पूर्वायुष्य. ह्यानंतर सम्राट अशोकाने असं म्हणतात की आपल्या 99 भावांचा वध करत, हत्या करत गादी बळकावली. या ठिकाणी डार्विनचा जो सिद्धांत आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट याच्यासारखा प्रकार दिसतो की जो सगळ्यात सक्षम आहे राज्य करायला तोच राजा बनेल. इथे सम्राट अशोकाची धोरणी गोष्ट, महत्वाकांक्षा आणि शत्रूला संपूर्ण संपवायची भावना, ह्यामुळं त्यांनी हे सगळं अचीव केलं. काही जणांचं म्हणणं आहे नाही, इतिहासात हे खोटं लिहिलेलं आहे, याच्यामध्ये त्यांना बिफोर आणि आफ्टर असं दाखवायचं होतं. तर त्यासाठी म्हणून अशोकाचं वर्णन हे किती वाईट होतं, तर स्वतःच्या 99 भावांना मारून त्यांनी सत्ता हातात घेतली असं केलेलं दिसतं. प्रत्यक्षामध्ये खरं खोटं आपल्याला माहिती नाही. याचं कारण म्हणजे हा जो इतिहास आहे हा सुमारे 2300 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. अगदी अलीकडच्या झालेल्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट इथं सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकर, नाही गोष्ट मोठी आहे पण आता सांगायला छोटीशी करून सांगतोय की स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानच्या तुरुंगात जेव्हा पूर्ण बंदिवासात होते आणि त्यांना केवळ एक पत्र त्यांच्या कुटुंबियांकडून येणार आणि एकच पत्र कुटुंबियांना जाणार, तेही एका वर्षात, एका दिवसाला किंवा एका महिन्याला नाही, एका वर्षातलं एक पत्र, तेही स्कॅन केलं जाणार. स्कॅन याचा अर्थ ते, आता समजा यांनी पत्र मराठीत लिहिलं असेल तर मराठी भाषा तज्ज्ञाकडून ते वाचून घेतलं जाणार की त्याच्यात काही सांकेतिक मजकूर लिहिलेला आहे का. आणि ह्या सगळ्यानंतर संदेशाचं आदान प्रदान ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना सांगितलेली गोष्ट होती. आणि हे असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन हे भारतात होतं. सावरकर अंदमानात आहेत, बंदिवासात आहेत. केवळ एकच पत्र पाठवायची अनुमती असताना 8000 श्लोक असणारं कमला नावाचं काव्य हे भारतात त्यांच्या नावाने प्रकाशित केलं जातं. एवढं मोठं काव्य अंदमानच्या तुरुंगाच्या बाहेर आलंच कसं, हे ब्रिटिशांना त्यावेळेला शोध लागलेला नाही. ब्रिटिश गुप्तचरांचे रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा क्रांतिकारकांशी संपर्क आहे. तो कसा आहे हे त्यांना कळत नाही, पण संपर्कात आहेत आणि अंदमानच्या कारागृहातून सूचना बाहेर पण जात आहेत. लक्षात घ्या, त्यावेळेला टेलिफोन, मोबाईल असं काहीही सुविधा सावरकरांना अंदमानात उपलब्ध नव्हत्या, तरी पण त्यांचं संदेशवहन हे मजबूत होतं. तर असे शोध जे अगदी अलीकडच्या काळातले, म्हणजे गेल्या 100 वर्षातल्या या गोष्टी आहेत, जास्ती जुन्या नाही आहेत, तरी आपल्याला सापडत नाही. तर मग 2500 वर्षापूर्वीचं, 2300 वर्षापूर्वीचं आपल्याला सगळ्याच्या सगळ्या डिटेल गोष्टी ह्या मिळणार नाहीत. मग आपल्याला काय करावं लागतं, तर जे शिलालेख आहेत ते शिलालेख अन्य राजांनी काही नोंदी केलेल्या आहेत का, तर ह्याचा आधार घेत आपल्याला हे चरित्र हे उभं करावं लागतं. तर सम्राट अशोकांनी ज्या रीतीने साम्राज्य हातात घेतलं, यानंतर विविध प्रांत हे परत एकदा जिंकून घेणं हे त्यांना भाग होतं. आणि या पद्धतीत त्यांनी संपूर्ण भारत हा परत एकदा जिंकून घेतला. लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्य या सम्राटाने हे काम केलेलंच आहे, परंतु सम्राट अशोकाला हे काम परत एकदा करावं लागलेलं आहे. त्यातली बरीचशी राज्य अशोकाचा दबदबा होताच त्याप्रमाणे शरणागतीत आलेली आहेत. आणि त्यानंतर त्यांनी परत एकदा हिंदुकुशापर्यंत, पश्चिमेला आणि पूर्वेला म्यानमार म्हणजे त्यावेळेचा ब्रह्मदेश तिथपर्यंत आणि दक्षिणेला जवळपास केरळपर्यंत एवढा मोठा प्रदेश हा जिंकून घेतलेला आहे. फक्त राहिलेला एकच भाग होता, तो आहे कलिंग देश. कलिंग म्हणजे आता साधारणतः ओरिसाचा भाग. तुम्ही महाभारत जर ऐकलं असेल तर महाभारतामध्ये अंग देश, वंग देश असे काहीतरी रेफरन्सेस मिळतात. तो वंग देश म्हणजे बंगाल, ते लोक वचा ब करून बोलतात, तो वचा ब झाला बंग देश, बंगाल. तसा अंग देश हा साधारणतः कलिंगाचा जो भाग येतो, म्हणजे ओरिसाचा जो भाग आहे, आज त्याला ओडिशा असं नाव आहे, तर तिथला भाग, हे राज्य समृद्ध होतं. हे राज्य अतिशय ताकदवान होतं आणि मौर्य साम्राज्यासमोर त्यांनी शरणागती दिलेली नव्हती. सम्राट अशोकाने या ठिकाणी कलिंग राज्याबरोबर मोठं युद्ध हे छेडलेलं आहे. कारण इतिहासाला स्पष्ट नाही, परंतु बहुधा आपल्या एका शत्रू बनलेल्या भावालाच त्यांनी आश्रय दिला आणि ह्या कारणासाठी म्हणून युद्ध झालं.
हे युद्ध महाभयानक होतं. प्रचंड मोठं युद्ध आहे. लक्षात ठेवा, कलिंग ही काही छोटीशी सत्ता नव्हती. आणि त्यावेळेला अशोकाच्या ज्या काही प्रचंड महत्वाकांक्षा आहेत आणि आक्रमक वृत्ती आहे, यांनी हे राज्य पूर्णपणे त्यांना जिंकता आलं. तिथे प्रचंड मोठा नरसंहार हा झालेला आहे. आणि मग अशोकाने ही रणभूमी बघितली आणि मग लक्षात आलं की सुमारे 1,00,000 किंवा अधिक माणसं ही मृत्युमुखी पडलेली आहेत. इथे हा महान सम्राट कळवळला. कारण मृत्यूचं कारण कोण आहे? शेवटी अशोक आहे. कारण काही असू देत, पण युद्ध लादलेलं आहे ते अशोकाने लादलेलं आहे. आणि तो अंतर्मनातून खूप खिन्न झाला. आणि यानंतर बहुधा त्याची एक पत्नी जी कलिंग देशाचीच रहिवासी होती, ती बहुधा बौद्ध होती. काही जणांचं म्हणणं आहे की बौद्ध भिक्खूंच्या संपर्कात त्यांचा आधीपासून समावेश असला पाहिजे. पण जे काही असेल, त्यांनी हिंसेचा त्याग करायचं ठरवलं. लक्षात घ्या, आजोबांनी पण असंच काहीतरी केलं. महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी सुद्धा वयाच्या 48व्या वर्षी राज्यत्याग केलेला आहे. आपली तलवार फेकून दिलेली आहे आणि अहिंसक अशा जैन संप्रदायाचा त्यांनी अंगीकार केला. आपण मागच्या कधीच्या तरी व्याख्यानामध्ये हे बघितलं होतं. ही तलवार सम्राट अशोकाने जपून ठेवली होती आणि तीच पुढं वापरली गेली. परंतु आता सम्राट अशोकाला पण असं वाटलं की हे योग्य नाही. आणि यानंतर सम्राट अशोकाचं रूपांतर हे महान सम्राट चक्रवर्ती किंवा त्याला आणखीन एक नाव आहे देवानाम प्रिय, म्हणजे देवानाम प्रिय, देवांना प्रिय असणारा प्रियदर्शी अशोक, अशा रूपात त्यांचं रूपांतर तिथं झालेलं आहे. आता इथून पुढं महान सम्राट अशोकाने आपलं जीवन हे आमूलाग्र बदल केलेलं. म्हणजे संपूर्ण जीवन त्यांनी अहिंसा ह्या कार्यासाठी वाहून घेतलेलं. सम्राट अशोकांचं एक सुंदर वाक्य, शस्त्र विजयापेक्षा धर्मविजय हा श्रेष्ठ असतो. आणि या रीतीने त्यांनी या महान बौद्ध धर्माची, शांतताप्रिय जो बौद्ध धर्म आहे त्याचा प्रचार करण्यासाठी आपलं जीवन हे व्यतीत करायला सुरुवात केली. महान सम्राट होतेच. तुम्ही जर बघितलं असेल तर एवढं प्रचंड मोठं भारताचं एकछत्री राज्य, हे मी परत एकदा शब्द वापरणार आहे पण आहे तो इलाज नाही, ब्रिटिशांना सुद्धा जमलं नव्हतं. तेवढं राज्य सम्राट अशोकाच्या काळात एकछत्री अंमलाखाली होतं. हे राज्य त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी वापरलं. त्याचबरोबर मध्य आशिया म्हणजे आजचे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझिस्तान, कझाकिस्तान हे जे सगळे प्रदेश आहेत, ह्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपले दूत हे पाठवले गेले. अरबस्तानापर्यंत पण हा प्रसार झाला असणं शक्य आहे. कारण त्यावेळेला अरबस्तानचा जो भूभाग होता, जे इराण, सिरिया या सगळ्या ठिकाणी ग्रीकांचं राज्य होतं. याला हेलेनिक वर्ल्ड असं म्हणायचे. कारण आपण ग्रीकांना पराभूत केलं होतं पण सीमेपर्यंत हाकलून दिलं होतं. सीमेच्या पलीकडं ह्या ग्रीकांची राज्य तशीच होती. आणि यापैकी बरेचशा ग्रीकांपर्यंत सम्राट अशोकाचे पत्रव्यवहार वगैरे होते. अँटिओक्रोटस या नावाचा ग्रीक सम्राटाबरोबर सम्राट अशोकाचा पत्रव्यवहार असल्याच्या काही नोंदी या आपल्याला मिळतात. तर तसं आणि आपल्याला माहितीच आहे की सम्राट अशोकाची आजी पण ग्रीकच होती. एक भले सावत्र का असेना पण होती. तर चंद्रगुप्त मौर्याची पत्नी हेलेना, ग्रीक सम्राट सेल्युकसची मुलगी. तर या रीतीने इथे सम्राट अशोकाने भारतभर बौद्ध धर्माचा प्रसार केला. पण त्याचबरोबर भारताबाहेर पण या धर्माचा प्रसार करण्यासाठी आपले भिक्खू, हे म्हणजे भिक्षू संस्कृत शब्द, हे पाठवायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या मुलाला आणि मुलीला सुद्धा ह्या कार्यामध्ये घेतलेलं. त्या मुलीचं नाव आहे संघमित्रा आणि मुलाचं नाव आहे महेंद्र. यांना श्रीलंकेमध्ये बौद्ध संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. ह्यानंतर पूर्वेकडचा जो आशियाचा भाग येतो, सहसा आपण तिकडे लक्षच देत नाही. म्हणजे थायलंड आहे, त्याचं नाव आहे श्याम देश. त्याच्यानंतर इंडोनेशिया, मलेशिया वगैरे जो भाग आहे, त्यावेळेला तिथं बेटं होती, त्यांची नावं आहेत. म्हणजे बेटं आज पण आहेत, फक्त नावं वेगळी आहेत. त्यावेळेला त्याला यवद्वीप, म्हणजे संस्कृतमध्ये यवद्वीप, त्याचं करप्टेड रूप झालंय जावा, सुमात्रा, ही अशी काही बेटं. या बेटांमध्ये
त्याच्यानंतर कोरियापर्यंत भिक्खू गेल्याची नोंद आहे. चीनमध्ये सुद्धा बौद्ध धर्म पसरवण्याचं महान कार्य हे या अशोकामुळे झालेलं आहे. जपानपर्यंत बौद्ध धर्माच्या कक्षा ह्या विस्तारल्या गेलेल्या आहेत. अर्थात भारतामध्ये तर बौद्ध धर्म हा मोठ्या प्रमाणात पसरला गेला. त्यावेळेला त्यांनी टॅक्सेशन सिस्टीममध्ये सुद्धा एनिहाऊ मी हे सगळं व्याख्यान जे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण याच्या आधीच्या एका व्याख्यानामध्ये मौर्य प्रशासन असं थोडंसं घेतलेलं आहे, पण एक व्याख्यान हे आपलं फक्त मौर्यकालीन प्रशासन, कर यंत्रणा आणि ह्या सगळ्या गोष्टींवरतीच असणार आहे. तर त्याच्यात मी हे सगळे रेफरन्सेस देईन. पण आता एवढं लक्षात ठेवा की वैदिक धर्मीय जे आहेत त्यांच्यासाठी वेगळी कर प्रणाली आणि बौद्ध धर्मीयांसाठी किंवा बौद्ध संप्रदायाचा अनुनय करणाऱ्यांसाठी वेगळी कर प्रणाली, अशा वेगवेगळ्या कर प्रणाली इथं अंगीकारल्या गेल्या. त्याचबरोबर जर तुम्ही भिक्खू म्हणून काम करणार असाल तर अशा वेळेला तुमचा राहण्या खाण्याचा खर्च सगळा गव्हर्नमेंट करेल, अशा प्रकारच्या तरतुदी ह्या केल्या गेल्या. आणि त्यामुळं भारतात ठिकठिकाणी बौद्ध मठ हे प्रस्थापित व्हायला लागले. या महान सम्राट अशोकांनी विशेषतः राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये विविध स्तंभ उभे केलेले आहेत. काही मध्यभागी पण आहेत आणि काही सीमावर्ती भागांमध्ये पण आहेत. कदाचित हे स्तंभ खूप असले पाहिजेत, परंतु नंतरच्या काळात जे आक्रमक आले त्यांनी हे स्तंभ उद्ध्वस्त पण केले असणं हे संभव्य आहे. किंवा त्याचं पॉलिशिंग करायचं आणि त्याच्यावर आपली नावं चिकटवायची असेही प्रकार काही आक्रमक करत होते आपल्याकडे, तर तसंही झालं असणं शक्य आहे. परंतु 16 स्तंभ या महान सम्राटाचे आपल्याला मिळतात. आता गंमत बघा कशी येते की गांधार प्रांत जो येतो आपल्याला आता माहिती आहे, व्याख्यानामध्ये मी परत परत सांगणार नाही, पण आता आठवण करून देतो की गांधार म्हणजे पाकिस्तानामध्ये असणारा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन आणि अफगाण म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत आणि अफगाणिस्तानचा काही भाग. तर ह्या प्रांतामध्ये जे स्तंभ आहेत त्याच्यावरती आता लक्षात घ्या, ह्या वेळेला जी प्रचलित भाषा होती ती आहे पाली भाषा. तर त्याप्रमाणे सम्राट अशोकांचे जे शिलालेख आहेत हे पाली भाषेत आहेत, परंतु खाली ग्रीक भाषेत त्याचं भाषांतर पण मिळतं. विशेषतः वायव्य सरहद्द प्रांतात जे स्तंभ मिळाले तिथं ग्रीक भाषेत किंवा ग्रीक लिपीमध्ये ते लिहिलेले हे आपल्याला तिथं मिळालेले आहेत. परंतु कर्नाटकमध्ये जो शिलालेख मिळाला, कर्नाटकमध्ये जो स्तंभ मिळालेला आहे तर तिथं मात्र फक्त पाली भाषेतच लिहिलेलं आहे. त्याचं हे कन्नड लिपीमध्ये किंवा कन्नड भाषेमध्ये भाषांतर हे दिसत नाही. यावरून काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की नंतर जेव्हा ग्रीक आक्रमक भारतात आले आणि त्यांनी बौद्ध संप्रदायाचा अनुनय केला तर त्यावेळेला त्यांनी हे जे काही सम्राट अशोकाच्या आज्ञा आहेत त्या ग्रीकमध्ये नंतर भाषांतरित करून त्या स्तंभावरती नंतर कोरल्या असणं हेही शक्य आहे. पण एनिवे हा एक महत्त्वाचा फरक हा आपल्याला स्तंभामध्ये मिळतो. त्याचबरोबर तुमच्या लक्षात असेलच, जे शाळेत असल्यापासून आपण माहिती आहे, विशेषतः टीटीच्या वह्या ज्यांनी पूर्ण केल्या आहेत त्यांना हे माहितीच आहे की भारताचं जे आपण बोधचिन्ह घेतो, एम्ब्लेम, नॅशनल एम्ब्लेम, तर ते जे आहे तर ते अशोक स्तंभावरची 4 सिंहांची मुद्रा. तर ह्यासाठी जो अशोक स्तंभ जो पूर्णाकृती अतिशय चांगल्या अवस्थेत आहे तो म्हणजे सारनाथ ह्या ठिकाणचा. खूप जण सांची आणि सारनाथ या 2 ठिकाणात गोंधळतात. मी प्रत्येकाला सांगतो, सांची ही जागा मध्य प्रदेशात आहे आणि सारनाथ ही वाराणसीच्या जवळ असणारी उत्तर प्रदेशातली जागा आहे. तर त्या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी जो अशोक स्तंभ आहे तर त्याच्यावरचे जे ते 4 सिंहांची वरची जी टॉप ऑफ दॅट आहे तर तो आपण राष्ट्रीय बोधचिन्ह म्हणून स्वीकारलेला आहे. त्याच्यावरती असणारं अशोक चक्र, तो चक्रवर्ती सम्राट होताच, लक्षात ठेवा सैन्याची ताकद त्यांनी कमी केलेली नाहीये, परंतु सैन्य शक्तीचा वापर हा नंतरच्या काळात फारसा केलेला नाही. आलं लक्षात? केलाच नाही असं म्हटलेलं नाहीये, पण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी फार मोठी युद्ध वगैरे अशी काही केलेली नाहीये. किंबहुना त्याला ती युद्ध करायची वेळच आली नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मौर्यांच्या शक्तीला त्यावेळेला जग ओळखत होतं. विशेषतः हे जे ग्रीक लोक आहेत ते ग्रीक लोक तर अतिशय चांगल्या रीतीने ओळखत होते. दणका खाल्लाच होता चंद्रगुप्त मौर्यांकडून. तर त्यामुळं
ती ख्याती ही सगळीकडे होतीच आणि त्यामुळं इथं आक्रमण असं फारसं काही झालेलं नाही. परंतु मोठा भाग आहे ते म्हणजे अंतर्गत नियमामध्ये बरेचसे बदल हे केले गेलेले आहेत. सम्राट अशोकाने खूप चांगली म्हणजे प्रजेच्या हितासाठी असणारी कामं ही खूप केलेली आहेत. जसं जे महामार्ग आहेत त्याच्या दुतर्फा झाडं लावायची, म्हणजे जे चालणारे लोक आहेत त्यांना सावली मिळेल. आता तुमच्यापैकी कोण कोण हे प्रकार करतात मला माहीत नाही, पण खूप लांबची अंतरं जेव्हा आपण चालत जातो आणि विशेषतः एप्रिल मे महिन्यामध्ये अशी लांबची अंतरं चालत जायची असतात त्यावेळेला तुम्हाला त्या झाडांचं महत्त्व कळतं. रखरखाट आहे आणि अशा रखरखाटामध्ये एखादं कुठेतरी दूर आंब्याचं झाड असतं आणि आपला मार्ग तिथूनच जात असतो. अशा वेळेला त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीची किंमत ही आपल्याला कळते. एरवी झाडं तोडायला आपली माणसं खूप पुढं असतात, परंतु अशी झाडं लावणं आजही काही चांगल्या संस्था आहेत की ज्या हे वृक्षारोपणाचं काम करतात आणि वाईट संस्था आहेत जे वृक्ष छाटायची कामं करून टाकतात. म्हणजे आवश्यकता नसताना सुद्धा काही ठिकाणी वृक्षतोड केवळ आत्ता मिळणाऱ्या फायद्यासाठी. मला कोळसा हवा आहे, जंगलाच्या जंगलं जावळीच्या जंगलात पण हे प्रकार चाललेले आहेत, मी बघितलेत. तर आणि बरं त्याची परमिशन वगैरे पण मिळते, कशी मिळते वगैरे मला काय माहीत नाही, पण काही ठिकाणी तर ही सरळ सरळ वृक्षतोड केली जाते. माझं म्हणणं असं आहे की मोठे वृक्ष आहेत, भले त्याच्यावर खर्च होतो, पण त्याचं रिप्लांटेशन म्हणजे काय करायचं असतं तर त्याच्या फांद्या छाटायच्या आणि मग तो जो मधला भाग असतो सगळा तो, आता तर आपल्याकडे चांगली चांगली यंत्र आहेत, ते JCB का काय म्हणतात त्या यंत्राचा वापर करून आजूबाजूला खड्डा करून आणि क्रेनच्या साह्याने तो वृक्ष उचलून त्याचं योग्य ठिकाणी प्रत्यारोपण, ही गोष्ट खूप आवश्यक आहे. नो बोलायला माझं काही जात नाही, याला खर्च खूप येणार आहे, परंतु तुम्ही विचार करा की एवढा मोठा वृक्ष लावून त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर होईपर्यंत किती वर्ष जातात? कमीत कमी 25 वर्ष लागतात एक मोठा वृक्ष तयार व्हायला. आणि मग अशा वेळेला ते वृक्ष काढून टाकणं, तोडून त्याची विल्हेवाट लावणं हे कदापि योग्य नाही. नवीन झाडं लावाच, छोटी रोपं लावा, पण तिथं डार्विनकडे पडतोच सारखा सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट. आपण जेव्हा 100 झाडं लावू त्यातली हार्डली 2 किंवा 3 झाडं मोठी होतात आणि मग अशी मोठी झालेली झाडं ही अशा पद्धतीत तोडून टाकणं हे योग्य नाही. त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना ही आवश्यक आहे. भले त्याच्यासाठी भरपूर खर्च झाला, गव्हर्नमेंटनी तो खर्च पण करणं आवश्यक आहे. फर्दर पेट्रोलवरती आणखीन 2 रुपये वाढवावे आणि तो खर्च त्याच्यातून नागरिकांकडूनच शेवटी घ्यायचा असतो, तर तो घेता येईल आपल्याला. किंवा हे जे अवैध फेरीवाले वगैरे असतात तर त्यांच्याकडून दंडाची रक्कम वाढवून घ्यावी आणि तो पैसा याच्यासाठी वापरावा, म्हणजे सामान्य नागरिकांवर पण त्याचा भर पडणार नाही. परंतु वृक्ष वाचवणं महत्त्वाचं आहे. सम्राट अशोकाने नवीन वृक्ष लावले, लोकांना त्या वृक्षाची जे काय म्हणतो खरी किंमत ते मोठे वृक्ष झाल्यावरच कळणार आहे. पण ह्या मार्गावरून जेव्हा मार्गक्रमण होतं त्यावेळेला तुम्हाला केवढं छान वाटतं. आता तुम्हाला एक उदाहरण देतो, तुमचं तुम्ही बघा की तुम्ही जेव्हा महाबळेश्वर मार्गे प्रवास करता, भले तुम्ही गाडीत असाल, मग फक्त AC गाडीत नसाल, साध्या आपल्या जसं STच्या बस आहेत, लालपरी वगैरे म्हणतो आपण, तशा गाडीमध्ये असाल, महाबळेश्वरमध्ये गेल्यावर किती छान वाटतं, कारण प्रचंड वृक्ष आहेत आणि त्याच्यातून तुमचा प्रवास होत असतो. तर हे महान सम्राट अशोकांनी केलेलं हे खूप मोठं कार्य. सम्राट अशोक यांनी अहिंसा म्हणजे बौद्ध संप्रदायामध्ये जर माहिती असेल तर जी पंचशील सांगितलेली आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा आणि ब्रह्मचर्य, त्यापैकी अहिंसा ह्याला प्रचंड महत्त्व दिलेलं आहे. आणि त्यामुळं त्या काळात यज्ञयाग किंवा अशा गोष्टींवर बरेच निर्बंध हे आलेले आहेत. कारण यज्ञ म्हटलं की पशुहिंसा हे असतेच. बघा यज्ञाची नावच बघा, अश्वमेध यज्ञ. अश्वमेध याचा अर्थ आहे घोड्याचा बळी द्यायचा यज्ञ. तो घोडा 1 वर्षभर फिरवायचा आणि ज्या ज्या राज्यातून जाईल त्या राजाने एकतर कर देऊन टाकायचा म्हणजे मांडलिकत्व स्वीकारायचं, किंवा युद्ध करून घोडा आपल्या ताब्यात द्यायचा, समोरच्याचा घोडा द्यायचाच नाही. पण मग त्या समोरच्या राजाचं काम असतं की युद्ध करून तो घोडा सोडवायचा. ह्या पद्धतीत ते वर्षभर तो घोडा जेवढ्या भागातून जाऊन येईल तसं एक सर्कल, वर्तुळ पूर्ण झालं त्याला म्हणायचं मंडल, आणि त्याच्यातले जे सदस्य आहेत त्यांना म्हणायचं मांडलिक. तर अशा पद्धतीत अश्वमेध यज्ञ असतो.
ह्यानंतर यज्ञामध्ये विधिवत त्या घोड्याचा बळी द्यायचा. म्हणजे वर्षभर फिरून आल्यानंतर घोडा मारून टाकायचा. भले तो यज्ञ आहे, मंत्रोच्चार करत संपूर्ण त्याचं आहे, परंतु घोड्याचं जीवन जाणार आहे. असे अनेक यज्ञ, म्हणजे फक्त अश्वमेध यज्ञामध्ये फक्त अश्वबळी नाही, अन्य पण बऱ्याच गोष्टींचे बळी हे त्याच्यात दिले जातात. आता ह्या प्रत्येकाच्या विचारांचा भाग, मी नाही या विचाराला समर्थन देतो ना त्या विचाराला, पण काही जणांचं म्हणणं असं आहे की क्षात्रवृत्ती अंगी राहण्यासाठी ही कामं आवश्यक आहे. आणि काही जणांचं म्हणणं आहे की बाबा ही क्षात्रवृत्ती शत्रूवर दाखवावी, या मुक्या प्राण्यांना मारून असं काय मिळणार. आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी यज्ञातल्या हे जे बळी द्यायच्या पद्धती आहेत ह्याच्यावरती निर्बंध आणलेले आहेत. मांसाहार करण्यावरती निर्बंध आणलेले आहेत. मला आजही सांगावं वाटतं की जे बौद्ध संप्रदायाचे अनुयायी आहेत ह्यापैकी बरेच जण प्रचंड मोठ्या प्रमाणात मांसाहार करताना दिसतात. उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर अख्खा जपानी लोक हे शिंटो बुद्धिझम या नावाचा बौद्ध संप्रदाय त्यांचा आहे. आणि जपानी लोकांचे नॉनव्हेज डिश बघा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल तर दुसरे आपले इलाज नसलेले पण सख्खे शेजारी, किती प्राचीन, तर चीन नावच आहे त्यांचं. ह्यातही बौद्ध संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते काय खातात याच्यावर मला चर्चा करायची गरज नाही. तर अशा पद्धतीमध्ये आपण बघितलं तर की हे म्हणजे आपण त्यातल्या त्यात म्हणून माइल्ड फॉर्म केलेले. परंतु आपल्या इथे मांसाहार करण्यावरती वगैरे बऱ्यापैकी निर्बंध आणले. मांस घेऊन जाणं हे यालाही विरोध आहे. आज काही आमचे बांधव आहेत ते म्हणत असतात की आपल्याला देशात आचार विचार सगळ्याचं स्वातंत्र्य जर असेल तर गोमांस खायला पण परवानगी मिळाली पाहिजे, गोमांसावर पण निर्बंध येता कामा नयेत. तर त्यांनी महान सम्राट अशोकांचा आदर्श जर बघितला तर लक्षात येईल की तिथं मांसाहार ह्याच कल्पनेला बंदी आहे. मग ते गाईचं असू देत नाही तर आणखीन कोणाचं असू देत. त्याचबरोबर मांस घेऊन जाणं बरोबर ह्यालाही निर्बंध आहेत. पूर्वीचे राजे लोक जे आहेत किंवा बरेचसे धनिक हे गंमत म्हणून शिकार करायचे. तर ह्या गंमत म्हणून केल्या गेलेल्या शिकारीवर पण निर्बंध आणलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल तर ते राजे रजवाडे जे काय असायचे पूर्वीचे, त्यांना ह्या गोष्टीतच जास्ती इंटरेस्ट होता. म्हणजे इकडं ब्रिटिशांचं मांडलिकत्व पत्करायचं, ज्याच्यासमोर लढायला पाहिजे त्याच्यासमोर लढायचं नाही. आणि जंगलात जाऊन मग उगीच एखादा गावा मारून टाक, एखादा काय म्हणतात त्याला भेकर मार, मग त्याचं मुंडकं आणून आपल्या राजवाड्यात लटकवून ठेव. तुम्ही बघा ना, हे आपले जे प्राचीन संस्थानिक आहेत त्यांचे राजवाडे वगैरे बघा, त्याच्यात हे सगळे प्रकार दिसतात. आणि मग यांनी असं मारलं त्यांनी तसा मारला हे सगळे दिसतात. तर अशा हौसे का तर लक्षात घ्या की त्यावेळेला वन्यजीवांचा उपद्रव होता. सेव्ह टायगर वगैरे कल्पना त्यांच्याकडे नव्हत्या. पण ज्या वेळेला एखादा प्राणी उपद्रव देतो त्यावेळेला त्याला मारणं ही गोष्ट राजाचं कर्तव्य आहे. लक्षात घ्या. इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच वाघाची शिकार केली होती. परंतु त्यामागचं कारण मला स्वतःला नेमबाजीची प्रॅक्टिस करायची आहे किंवा गंमत चला मी वाघाला मारून बघतो ह्यासाठी नाही. तर त्या गावाला वाघाचा त्रास होता. गावातले लोक त्या वाघाच्या दहशतीखाली होते. आणि ही समस्या, प्रजेची समस्या कळल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वाघाची शिकार केली होती. वाघीण होती, परंतु तिच्या दोन्ही पिल्लांना ते राजवाड्यात घेऊन आलेले. वाघिणीला मारल्यावर पिल्लांना पण मारून टाकू हा प्रकार केलेला नाही. आणि त्यांच्या व्यवस्थित त्यांचं पालन पोषण केलेलं. तर इथं सम्राट अशोकाच्या दृष्टीने गंमत म्हणून केली जाणारी शिकार ही योग्य नव्हती. अहिंसा परमो धर्म ह्या वचनाप्रमाणे अहिंसेचा प्रचंड प्रमाणामध्ये प्रयोग इथे सांगितला आहे. त्यामुळं हे जे साम्राज्य आहे हे आता शांततामय साम्राज्य आहे. फारशा युद्ध प्रसंग किंवा अशा गोष्टी नंतरच्या कालखंडात झालेल्या नाहीत. आणि मग भारत हा वैभवाच्या अतिशय उच्च शिखरावरती ह्यावेळेला पोचलेला आहे. लक्षात घ्या, सम्राट अशोकांनी जे मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आहे तेवढं साम्राज्य, मी परत एकदा सांगतो, की ब्रिटिशांना जमलेलं नाही. त्याच्यानंतर
हे जे खिलजी बिलजी आहेत त्यांच्या काळात हे राज्य मोठं झालं होतं, पण त्यांच्या राज्यामध्ये आसाम वगैरे भागाचा सहभाग नव्हता आणि ते राज्य हे साम्राज्य ह्या अर्थाने मोठं नव्हतं. म्हणजे केवळ 2 वेळेला त्यांचे योद्धे कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचले होते. पण ब्रिटिशांनी मात्र जो भाग जिंकला होता तो प्रचंड मोठा होता, पण तरी पण अफगाणिस्तान हा ब्रिटिशांच्या राज्याचा भाग नव्हता. घुसले होते पण मार खाऊन आले होते, परत घुसले पण वरून रशिया येत होता म्हणून त्यांना अफगाणिस्तानला स्वातंत्र्य द्यावं लागलं आणि मग अफगाणिस्तानचा काही प्रदेश मात्र त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतला, तोच पाकिस्तानचा वायव्य सरहद्द प्रांत. हा भाग सोडला तर एक प्रचंड मोठं साम्राज्य या ठिकाणी मागे ठेवलेलं आहे हे सम्राट अशोकाने. ह्यामुळं तुम्हाला कल्पना येईल की नंतरच्या काळात भारतावरती आक्रमणं झालेली आहेत, परंतु ती वायव्य दिशेकडून आक्रमण झालेली आहेत, पूर्वेकडून आपल्यावर आक्रमण झालेलं नाही. कारण बौद्ध संप्रदाय तिथं पसरल्यामुळं तिकडचे सगळे लोक भारताला देवभूमी या रीतीने मानतात आणि मग तिकडून भारताच्या बाजूला आक्रमण झालेली नाहीत. अनेक महान सम्राट होऊन गेले, परंतु 2000 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा ज्यांची महती गायली जाते ते महान सम्राट अशोक हे आजही आपल्याकडं आहे. आता प्रश्न पुढचा असतो, नंतर काय? गोष्टीला नेहमी आपल्याला हे घ्यावंच लागतं, परंतु सम्राट अशोकानंतर प्रभावी असे सम्राट मौर्य साम्राज्यावर आलेले नाही. दुर्दैव इतिहास आहे, जे घडले तेच सांगणे, मी काही निर्माण तर करू शकत नाही. परंतु तुम्ही जर बघितलं असेल तर मुघल वंश जो आहे त्या मुघल वंशामध्ये काहीही म्हणा, पण औरंगजेबानंतर मला नाव घेण्यासारखं एक तरी सम्राट सांगा. औरंगजेबाचे नाव घ्यायच्या तशा पद्धतीचं नाही, परंतु औरंगजेबाच्या काळात त्यांचं राज्य भारतभर पसरलं होतं. बऱ्याच मोठ्या भूभागावरती औरंगजेबाचं राज्य पसरलं होतं. सगळा भारत काय औरंगजेबाच्या हाताखालती आलेला नव्हता, परंतु बऱ्याच मोठ्या भूभागावर औरंगजेबाचं राज्य होतं. पण त्यानंतर नाव घेण्यासारखे सम्राट सांगा तर तसे कोणी नाहीये. मग एकदम शेवटचा सम्राट आहे तो बहादूर शाह जाफर. बाकी तसे काही फार प्रभावी असे राजे त्यांच्याकडे पण नंतर झाले नाहीत. तसाच प्रकार येतो की ह्या महान वंशामध्ये पहिला सम्राट चंद्रगुप्त मौर्य, दुसरा बिंदुसार आणि तिसरा अशोक. ह्यानंतर मात्र तेवढे महान सम्राट हे झालेले नाहीत. इतकी उत्कृष्ट पार्श्वभूमी असताना पण ते झालेले नाही आहेत. पुढच्या सम्राटांची नावं मी वाचून दाखवणार आहे, कारण माझी ती कधीच लक्षात राहत नाही. कुणाल मौर्य, दशरथ मौर्य, सांप्रती मौर्य, सलीसुक किंवा सालीसुक असं काहीतरी असलं पाहिजे. नंतर देववर्मन, सद्धानवान, सद्धनवान आणि शेवटचं आहे बृहद्रथ मौर्य. माझ्या लक्षात बृहद्रथ मौर्य राहतो का ते आपण नंतरच्या व्याख्यानामध्ये